नमस्ते, आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू। त्यासाठी मी 1 किलो डाळ भाजायला घेतलेली आहे। आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू। त्यासाठी आपण 2 ग्लास बेसन पीठ घेतलेलं आहे। ही डाळ आपण भाजली होती आणि परत ही डाळ बारीक करून आता आपण थोडीशी कढईमध्ये परतून घ्यायची आहे। डाळ भाजल्याने काय होतं की परत पीठ जास्ती भाजण्याची गरज नाही। 2 मिनिट गरम कढईमध्ये पीठ आपलं परतून झालेलं आहे। आता आपण लागेल तसं याला अंदाजे यामध्ये तूप घालायचे। अंदाजे तूप घालत घालत पीठ हलवायचे। हे पहा, तूप टाकून आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। याचा वास खूप छान येत आहे। आता आपण याला थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढूयात। मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण यामध्ये साखर घालूया। आता यामध्ये घालूयात इलायची पावडर, जायफळ खिसून घालायचे। जायफळने वासही खूप छान येतो आणि याची चवही वाढते। पिठामध्ये साखर घातलेली आहे। आता असं हातावर पीठ चोळायचं, जेणेकरून साखर आणि पीठ एकजीव होईल। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरूनही तूप कमी पडलं असेल तर गरम करून घालू शकता। चला आता आपण लाडू बांधायला घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाडूची साईज लहान, मोठी, मीडियम ही बनवू शकता। आपले लाडू तयार झाले आहेत। डाळ भाजून घेतलेली असल्यामुळे लाडूला सोनेरी असा छान रंग आलेला आहे। तुम्ही पण एकदा करा आणि कसे झाले आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।